ही स्क्रीनवरची बातमी बघा. एक अंबरनाथची वुमन आहे. ती रेल्वे क्रॉस करताना तिचा ॲक्सिडेंट झाला आणि जेव्हा तिचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तिने तिच्या कानामध्ये हेडफोन घातले होते आणि तिला जे वाचवायला लोक गेली त्यांचंसुद्धा दे ऑल्सो गॉट इंज्युर्ड इन द ॲक्सिडेंट. सम ऑफ देम डायड. आता मी ही बातमी इथे का दाखवली? ही बातमी दाखवण्याचा उद्देश एकच होता की जेव्हा केव्हा मी स्वतः माझा पर्सनल अनुभव सांगतो. ट्रेनने प्रवास करतो आणि ट्रेनने प्रवास करताना आता तुम्हाला मुंबईचे लोकच माहीत असतील, गच्च भरलेले असतात आणि जेव्हा तुम्ही एक नॉर्मल नजर त्या गर्दीकडे फिरवतात, तुम्ही ट्रेनमध्ये बसलेला आहात किंवा उभे आहात आणि तेव्हा तो डबा असा गच्च भरलेला असतो. त्या डब्यामध्ये 90% लोकांच्या कानामध्ये हेडफोन्स असतात. कोणी कोणाशी बोलत नसतं, काय नसतं, सगळेजण खाली मान घालून मोबाईलमध्ये बघत असतात. कोणी पिक्चर बघत असतं, कोणी वेबसिरीज बघत असतं, कोणी यूट्यूबला काही व्हिडिओ बघत असतात. जो तो ज्याच्या त्याच्या कामामध्ये बिझी असतो. पण प्रत्येकाच्या कानामध्ये आपल्याला हेडफोन दिसतात. आता हे हेडफोनचं ॲडिक्शन गेल्या काही वर्षांमध्येच लोकांना लागलेलं आहे. आधी लोक वायर्ड हेडफोन वापरत होते, पण सध्या ऑलमोस्ट सगळ्यांकडेच ब्लूटूथवाले हेडफोन आपल्याला दिसतात. याच्या मागचं कारण असं ते एकदम इझिली अवेलेबल आहे. आता हे आणखी एक बातमी बघा, मी तुमच्या स्क्रीनवर दाखवतो. इथे तुम्हाला दिसेल की ट्विटरवर जे आता एक्स म्हणून ओळखलं जातं त्याच्यावरती एका युजरने पोस्ट केले की त्याने कन्झिक्युटिव्ह सलग 2 वर्ष इयरफोन्स वापरले आणि 2 वर्षानंतर त्याच्या कानामध्ये जेव्हा त्याला पेन व्हायला लागलं तेव्हा त्याला रिअलाईज झालं की त्याच्या इयर ड्रम्सला होल पडलेला आहे. आता त्याने असं सांगितलं त्या पोस्टमध्ये की त्याने कंटिन्यूअस 2 वर्ष वापरलं आणि जसं जसं त्याला डिस्कम्फर्ट फील व्हायला लागला तसं तसं त्याने त्याच्या हेडफोनचा जो यूज आहे तो रिड्यूस केला. त्याने दिवसातून 3-4 तासावर ते आणलं. पण जेव्हा तो हेडफोन वापरत होता तेव्हा तो एक फीचर कंटिन्युअसली किंवा ज्या कंपनीचे किंवा जे मॉडेल तो वापरत होता त्याच्यामध्ये त्याने ANC ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनवर जास्त भर दिलेला आहे. आता हे फीचर काय आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करूच. पण एंड रिझल्ट त्याने सांगितलं की त्याला ENT स्पेशलिस्टकडे जावं लागलं आणि जेव्हा त्याने चेक केलं तेव्हा त्याला रिअलाईज झालं की त्याच्या कानामध्ये जे इयरड्रम्स असतात, आपल्या इयरड्रम्स म्हणजे काय तर इयरड्रम्स हे बेसिकली जेव्हा एखादी साऊंड वेव्ह येते, जेव्हा आपल्याला एखादा आवाज येतो त्याची वेव्ह असते, ती वेव्ह जेव्हा कानात जाते आणि ती वेव्ह जेव्हा त्या इयरड्रम्सवर आदळते तेव्हा त्याचे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि ते व्हायब्रेशन्स त्या व्हायब्रेशन्स थ्रू आपल्या मेंदूला कळतं किंवा आपल्या कानाला कळतं की काहीतरी आवाज आहे. म्हणजे बेसिकली इयरड्रम्स हे खूप व्हायटल रोल प्ले करतात तुम्हाला ऐकू येण्यासाठी. त्या इयरड्रम्सलाच त्याला होल पडला होता आणि याच्या मागचं जे रिझन तो जे सांगतो की ते खरं कारण म्हणजे ते ANC फीचर ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन आणि कंटिन्युअस यूज ऑफ इयरफोन्स. आता मी एवढं सगळं सांगितलं. पहिल्यांदा तुम्हाला मी अंबरनाथच्या एका बाईचं वुमन्स एक इंज्युअर्ड झाली किंवा ॲक्सिडेंट झाला, मेली. ती फोनवर बोलता बोलता तिने हेडफोन घातले होते आणि ट्रेन आली आणि तिला उडवून गेली. दुसरी गोष्ट तिला जे लोक सांगायला गेले म्हणजे लोक तिच्यापर्यंत पोहोचतील किंवा लोक तिला जे ओरडत होते, आवाज देत होते, कानात हेडफोन असल्यामुळे तिला ते ऐकूसुद्धा आलं नाही. म्हणजे इयरफोन असू दे, हेडफोन असू दे, इयरबड्स असू दे, हे एक प्रकारे ॲडिक्शनसारखं काम करते. जेव्हा तुम्ही प्रवास करत असतात, तुमच्याकडे काही काम नसतं, रॅदर दॅन लोकांची जाऊन गप्पा मारण्यापेक्षा लोक आता हे प्रिफर करतात की हेडफोन काढून कानात टाकायचे आणि सरळ मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसायचं. हे ॲडिक्शन हल्ली किती वाईट आहे, किती चांगले आहे हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण माझ्या दृष्टीने हे ॲडिक्शन खूप वाईट आहे. आधी लोकांना वाचनाची आवड असायची, ती वाचनाची आवड हळूहळू कमी होत चाललेली आणि लोक जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा मोबाईलवरती जी कंटेंट आपल्याला दिसतं त्याच्यावरती जास्त भर देऊन आणि त्याच्यामुळे इनडायरेक्टली आता तुम्ही जर पब्लिक प्लेसमध्ये असाल, ट्रॅव्हल करत असाल तर ऑब्व्हियसली तुम्ही मोबाईल काय असा लाऊडस्पीकरवर लावून तुम्ही यूज नाही करणार. एखादी वेबसिरीज बघत असणार, मूवी बघत असणार, तुम्ही हेडफोनच वापरणार आहे. पण ते हेडफोन जेव्हा 3 तासाचा कंटिन्युअस तुम्ही एखादा मूवी बघता आणि कंटिन्युअस 3 तास ते हेडफोन तुमच्या कानात असतील तर त्याचा किती बॅड इम्पॅक्ट तुमच्या कानावर होऊ शकतो, त्या कानामधल्या छोट्या छोट्या नसांवर होऊ शकतो, तुमच्या इयरड्रम्सवर होऊ शकतो किंवा ते इतर छोटे छोटे पार्टिकल्स किंवा इतर छोट्या छोट्या ज्या अवयव जे आपल्या कानामध्ये आहेत त्याच्यावर किती वाईट परिणाम होऊ शकतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे? आता सडनली काही केसेसमध्ये मी या व्हिडिओसाठी जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा मला बऱ्याचशा ENT स्पेशलिस्टचे असे जनरल रिव्ह्यू वाचत होतो आणि त्याच्यामधून मला कळलं की सडनली गेल्या काही वर्षांमध्ये कानाच्या पेशंटची संख्या अचानक वाढलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अचानक बाउन्स आलेला आहे. तर याच्या मागचं रिझन हे
हेडफोनच आहे, इयरफोनच आहे. म्हणजे जसं प्रत्येक कंपनी वेगवेगळे फीचर असलेले इयरफोन, हेडफोन, इयरबड्स वेगवेगळ्या स्टाईलचे लॉन्च करतं. तेव्हा लॉन्च करताना त्याची ज्या पद्धतीने मार्केटिंग केली जाते, म्हणजे खूप त्याला वाढवून चढवून सांगितलं जातं. एखादा ॲक्टर हायर केला जातो, एखादा ब्रँड ॲम्बॅसेडर हायर केला जातो. नंतर त्याने ते स्टायलिश हेडफोन कानात घातलेले असतात, तो इथून तिथून उड्या काय मारतो किंवा स्टाईलमध्ये हेडफोन काय घालतो ते काढतो. म्हणजे त्याच्यावर ज्या पद्धतीने फोकस केलं जातं आणि यूथ त्याला कुठेतरी अट्रॅक्ट होते आणि त्याच्यामुळे ते सुद्धा जाऊन परचेस करतात. बेसिकली फ्लिपकार्ट, ॲमेझॉनचं जेव्हा असं काही डिस्काउंट वगैरे येतं तेव्हा असे प्रोडक्ट जास्त प्रमाणात बूस्ट केले जातात. आणि तेव्हा तुम्ही जनरल ऑब्झर्वेशन जर बघितलं तर जेव्हा यांचा सेल असतो ना फ्लिपकार्ट, ॲमेझॉनचा, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे मोबाईल आणि हेडफोन्स, इयरफोन्स किंवा ब्लूटूथ हेडसेट, या गोष्टी जास्त प्रमाणात विकल्या जातात. पण मला सांगायचं ती आहे की आता भारतामध्ये खूप साऱ्या कंपन्या काम करत आहेत, जे हेडफोन्स विकत आहेत, इयरफोन विकत आहेत, इयरबड्स विकत आहेत किंवा हेडसेट विकत आहेत. बऱ्याचशा गोष्टी आवाजासाठी किंवा साऊंड रिलेटेड गोष्टी ते विकत आहेत. पण त्यांच्या प्रॉडक्टची ते मार्केटिंग करत असताना ते नॉर्मल युजरला कधी असं एज्युकेट करत नाही की तुमच्या कानासाठी किती डेसिबलपर्यंतचा आवाज सेफ आहे, तुम्ही किती डेसिबलपर्यंत तुम्ही तुमच्या मोबाईलचा व्हॉल्यूम किती ठेवला पाहिजे, किती तासापर्यंत तुम्ही ॲक्टिवली ऐकलं पाहिजे, किती तास तुम्ही तुमच्या कानाला रेस्ट दिला पाहिजे, किती वेळासाठी तुम्ही तुमचे हेडफोन काढून ठेवले पाहिजेत. उलट ते मार्केटिंग किंवा त्यांचं ब्रँडिंग अशा पद्धतीने करतात की तुम्ही 24 तास हेडफोनच वापरा. म्हणजे ते मार्केटिंग करतानाच त्यांनी त्यांच्या कॅम्पेनमध्ये किंवा त्यांनी त्यांच्या त्या फोटोजमध्ये असं मेन्शन केलेलं असतं की तुम्ही 10 मिनटं चार्ज केलं तर तुम्ही त्याला 120 मिनटं वापरू शकतात, 40 तासाचा किंवा 50 तासाचा बॅटरी बॅकअप आहे किंवा टाईप सी आहे. असे बरेचसे फीचरचे ते लोक मार्केटिंग करतात. त्याच्यामध्ये हा सेन्सर लागलेला आहे, तो सेन्सर लागलेला आहे. पण ते कधी हे तुमच्या कानासाठी किती हानिकारक आहे आणि याच्यामुळे किती वाईट परिणाम होऊ शकतात याच्याबद्दलचं याची दुसरी साईड कधीच त्या कंपन्या किंवा कधीच त्या MNCs, कधी तेव्हा ते स्टार्टअप्स ते सांगत नाही. तर हे आपल्याला स्वतःला बघणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने आता जसे केसेस यायला लागलेले आहेत, म्हणजे आता मी स्क्रीनवर तुम्हाला एक बातमी दाखवेलच, त्याच्यामध्ये एका युजरच्या ब्ल्यूटूथ हेडसेट तो वापरत होता आणि तो त्याच्या कानामुळे, म्हणजे त्या ब्ल्यूटूथ हेडसेटचा ब्लास्ट झाल्यामुळे तो मेला अक्षरशः. आणि ही टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे, ती तुम्हाला दिसत असेल, मी इथे व्हिडिओला लावेलच. पण हे कशासाठी, म्हणजे ते 24/7 तुम्ही जे सेन्सर्स तुम्ही तुमच्या अंगावर घेऊन फिरत असतात आणि जेव्हा पाहिजे तुम्ही त्याला कनेक्ट करतात. म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांचे तर ते कनेक्टेडच असतात, ठीक आहे, आणि याला काही चार्ज व्हायला जास्त वेळ लागत नाही. एका अर्थाने तुम्ही एक प्रकारे ती छोटी बॅटरी तुमच्या कानाची इथे कॅरी करत असतात. परत ते ब्ल्यूटूथचा जो सेन्सर आहे तो नॉनस्टॉप ॲक्टिव्ह असतो. ऑलरेडी आपण जेव्हा मोबाईल वापरतो तेव्हा त्या मोबाईल थ्रू खूप सारे रेडिएशन्स बाहेर निघत असतात. एक म्हणजे मेन म्हणजे तुमच्या नेटवर्कचं, तुम्ही कुठल्याही नेटवर्क किंवा टेलिकॉम कंपनीचं सिम वापरत असाल, त्याचं नेटवर्क किंवा त्याचे सेन्सर्स किंवा त्याचे रेडिएशन्स ऑलरेडी ॲक्टिवेट असतात आणि त्या डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या हेल्थवर परिणाम करत असतात. आता मला याच्याबद्दल माहिती नाही आहे की ते किती परिणाम करतात, काय परिणाम करतात, पण बऱ्याचशा म्हणजे नॉर्मल मी जेव्हा यूट्यूबला सर्च करत होतो, इंस्टाग्रामला बघत होतो, नेटवर जेव्हा सर्च करत होतो, तेव्हा मला बरेचसे असे केसेस मिळाले. जेव्हा तिथे लोकांनी कंप्लेंट केलेलं आहे की एक्सेसिव्ह हेडफोनचा यूज केल्यामुळे त्यांना त्यांच्या कानामध्ये म्हणजे डिस्कम्फर्ट फील व्हायला लागला आहे, काही लोकांना पेन फील व्हायला लागले, काही लोकांचा हा भाग दुखायला लागला आहे, काही लोकांचा मागचा भाग दुखायला लागलेला आहे. आणि हे फक्त एका रिझनमुळे, ते म्हणजे एक्सेसिव्ह यूज ऑफ हेडफोन्स, ब्ल्यूटूथ किंवा हेडसेट किंवा इयरबड्स. म्हणजे ते जेवढे स्टाईल आणि जेवढं त्याचं ॲक्टिव्ह ANC फीचर, ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन फीचर जेवढं जास्त स्ट्रॉंग असतं तेवढं ते तुमच्या कानासाठी हानिकारक असतं. आता ते कसं, ते इथे मी सांगेलच तुम्हाला. पण ANC फीचर हे जे असतं ना, जेव्हा तुम्ही ANC फीचर ऑन करता किंवा कुठल्याही कंपनी जर त्यांच्या ANC फीचरचं जर खूप चांगलं मार्केटिंग करत असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते ANC फीचर काम कसं करतं हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हेडफोन घालता किंवा इयरबड्स घालता तुमचे ब्ल्यूटूथचे आणि ANC फीचर जेव्हा ऑन होतं किंवा ते ऑटोमॅटिकली कधी ऑन असतं, तेव्हा ते काय करतं, बाहेरचा साऊंड हा सगळा ब्लॉक करतं. बाहेरून जेव्हा एखादी साऊंडची वेव्ह येते आणि ती तुमच्या कानात जाते, ॲट द सेम टाईम तो जो ANCचा जो फीचर सेन्सर असतो तो सुद्धा एक साऊंड वेव्ह क्रिएट करतो. ती साऊंड वेव्ह एक्झॅक्टली त्याच्या ऑपोजिट असते
त्या दोन्ही साऊंड वेव्ह एकमेकांना क्रॉस होतात आणि तो साऊंड इफेक्ट कॅन्सल होतो. म्हणजे इनडायरेक्टली जी साऊंड वेव्ह होती, जी बाहेरून येणारी साऊंड वेव्ह होती ती ब्लॉक झाली. आता मी एवढ्या डिटेलमध्ये का सांगतोय तुम्हाला, मी तुम्हाला इयर ड्रमबद्दल सांगितलं, मी तुम्हाला या फीचर ANC फीचरबद्दल सांगितलं. याच्या मागचं कारण असं की जसं पाहिजे तसं अवेअरनेस क्रिएट केलं जात नाही आहे. म्हणजे मी या व्हिडिओसाठी असंच एक आर्टिकल वाचत होतो. आय थिंक त्या साईटचं नाव आहे हिअर हेल्थ फाउंडेशन. आणि हिअर हेल्थ फाउंडेशनच्या साईटवरती मला जे दिसलं की म्हणजे त्यांनी असे रेकमेंडेशन दिलेलं आहे की 70 डेसिबलपर्यंतचा आवाज आपल्या कानासाठी सेफ आहे, म्हणजे तुम्ही वापरू शकतात. जेव्हा तुम्ही क्राऊडेड प्लेसमध्ये असाल किंवा नॉइझी प्लेसमध्ये असाल, जसं की तुम्ही प्रवास करताय, आजूबाजूला खूप आवाज आहे, अशा वेळेस 85 डेसिबलपर्यंतचा आवाज इज सेफ. आताची ज्या कंपन्या करंटली जे हेडफोन्स बनवतात किंवा हेडफोन्सचं मार्केटिंग करतात, ते कधी डिक्लेअर करतात की त्यांच्या हेडफोनचा मॅक्झिमम साऊंड किती डेसिबलपर्यंत क्रिएट होतो किंवा त्यांची कॅपॅसिटी किती आहे, ते असं कधीच सांगणार नाही. कारण त्यांच्या हेडफोनचा मॅक्झिमम साऊंडची जी हे आहे, म्हणजे प्रोड्यूस करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती 100 डेसिबल ते 120 डेसिबल असते. आणि माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे मी जेवढं इंटरनेटवर वाचत होतो या व्हिडिओसाठी रिसर्च करताना, 70 ते 80% युजर्स हे व्हॉल्यूम फुलवरच गाणे ऐकतात, व्हॉल्यूम फुलवरच मूवी बघतात, व्हॉल्यूम फुलवरच OTT कंटेंट बघत असतात. जर तुम्ही 120 डेसिबलला तुम्ही हेडफोन्स म्हणजे त्या आवाज तुमच्या कानामध्ये लावून किंवा तेव्हा म्हणजे 120 किंवा 100 डेसिबलपर्यंतचा साऊंड तुम्ही मूवी बघताना कन्झ्युम करत असाल तर तुमच्या, आणि ते पण नॉनस्टॉप 3 ते 4 तास, तर ते तुमच्यासाठी किती हानिकारक आहे याचा कधी विचार केला आहे तुम्ही? आत्ताच्या मोमेंटला तुम्हाला काही फील होणार नाही, पण डाऊन द लाईन 2 वर्ष 3 वर्ष तुमच्या कानाचे पडदे असू दे, तुमचे इयर ड्रम्स असू दे, त्याचा काय इम्पॅक्ट होईल हे माहिती आहे तुम्हाला. ऑलरेडी आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या हेल्थ मिनिस्ट्रीने त्याची ॲडवायझरी डिक्लेअर केलेली आहे की 60-60चा रूल बेसिकली त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये 60 म्हणजे मॅक्झिमम व्हॉल्यूम आहे, त्याचा 60% व्हॉल्यूम 60%चा आवाज तुम्ही ऐका. म्हणजे जर आवाज तुमचा 100 असेल तर 60वर ठेवा. 60 एक लिमिट, 60 इज अ मॅक्झिमम लिमिट. आणि कन्झर्वेटिव्ह कॉन्स्टंटली किंवा सतत 60 मिनिटापर्यंतच वापरा, 60 मिनिटापेक्षा जास्त वापरू नका. तुम्हाला परत वापरायचं असेल तर आय थिंक 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास गॅप घ्या, नंतर परत हेडफोन वापरा. पण नॉनस्टॉप 2-2, 3-3 तास लावून ठेवणं हे किती हानिकारक आहे. म्हणजे काही लोक तुम्ही बघितले आहेत अक्षरशः झोपताना सुद्धा ते गाणं तसंच चालू राहतं आणि ते हेडफोन त्यांच्या कानात राहतात आणि 8-8, 9-9 तास, कधी कधी 5-5, 6-6 तास ते हेडफोन त्यांच्या कानात असतात, गाणं तसंच चालून ते झोपलेले आहेत. आता तुम्ही म्हणणार ते झोपलेले, पण त्याचा इम्पॅक्ट माणूस झोपलेला आहे की जागा आहे याचा हे मॅटर करत नाही आहे. मॅटर करतं आहे की त्या साऊंड वेव्स तुमच्या कानामध्ये जात आहेत आणि कानामध्ये गेल्यानंतर तुमच्या कानाशी किंवा तुमच्या इयरड्रम्सवर ते व्हायब्रेशन्स क्रिएट करत आहेत. आणि ते नॉनस्टॉप जर 5-5, 6-6 तास, 7 तास जर होत असेल तर ते किती हानिकारक आहे तुम्ही विचार करा. ठीक आहे, का तुम्हाला तुमच्या कानामध्ये डिस्कम्फर्ट फील होणार नाही, का तुम्हाला तुमच्या कानामध्ये पेन फील होणार नाही? तर जे आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी गाईडलाईन आहे त्यांचं म्हणणं पण तेच आहे की तुम्ही लिमिटेड युसेज केला पाहिजे. आणि लिमिटेड युसेजमध्ये तुम्ही त्यांनी जी दिलेलं आहे की 70 डेसिबल इज सेफ, गर्दीच्या ठिकाणी 85 डेसिबल इज सेफ, 85पेक्षा जास्त जायला नको. तर या गोष्टी मला असं वाटतं फॉलो केल्या पाहिजेत. फक्त या लोकांनी फॉलो नाही केल्या पाहिजेत, तर ज्या हेडफोन, इयरफोन, ब्ल्यूटूथ, हेडसेट बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनीसुद्धा त्यांचं मार्केटिंग करताना ही गोष्ट त्यांनी त्यांच्या हेडफोन्सवर किंवा त्यांच्या जो बॉक्स येतो, जो फॅन्सी बॉक्स जे बनवतात, जे ते ॲड बनवतात, त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलं पाहिजे की युजरने किती मॅक्झिमम लिमिटपर्यंत व्हॉल्यूम ठेवला पाहिजे आणि किती डेसिबलचा आउटपुट त्यांचा हेडफोन क्रिएट करतोय. आणि त्यांचं ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन जे फीचर आहे, की जे फीचर तुमच्या कानामध्ये व्हॅक्यूम क्रिएट करतं बाहेरचा साऊंड कॅन्सल करण्यासाठी, बेसिकली बाहेरचा साऊंड ब्लॉक करण्यासाठी. त्याच्यामुळे तुमच्या नसांना, कानातल्या ज्या बारीक बारीक नसा असतात त्याच्यामुळे काय, एक व्हॅक्यूम क्रिएट झाल्यामुळे कानातल्या बारीक नसांना काय त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो, ह्याचं सुद्धा अवेअरनेस या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी क्रिएट केलं पाहिजे. आता भारतामध्ये खूप कंपन्या, म्हणजे बऱ्याचशा कंपन्यांचे हेडफोन येतात, अगदी तुम्हाला 500 रुपयापासून ते 20-25 हजारापर्यंतचे प्रत्येक क्वालिटीचे हेडफोन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण कुठलीच कंपनी त्याचे साईड इफेक्ट काय आहेत आणि तुम्ही किती तास कॉन्स्टंटली वापरलं पाहिजे हे डिक्लेअर करत नाही आहे. आणि ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. तर एखाद्या कंपनीने जरी प्रामाणिकपणे येऊन समोर सांगितलं तर लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट होईल. पण प्रत्येक ठिकाणी प्रॉफिटचा विचार करणं
रेव्हेन्यूचा विचार करणं चांगली गोष्ट नाही आहे. नो डाऊट त्या लोकांना प्रॉफिट कमावणं म्हणजे ठीक आहे, प्रॉफिट वगैरे त्या गोष्टी कमावणं, पण सोबत लोकांच्या हेल्थची सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी गाईडलाईन आहे त्यांनी जे डिक्लेअर केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली असं मेन्शन केलं की प्रोलॉंग यूज ऑफ हेडफोन्स मे परमनंटली डॅमेज युअर इयर्स. म्हणजे जर तुम्ही नॉनस्टॉप कंटिन्युअस जर तुमचे हेडफोन वापरत असाल तर तुमचे कान हे कायमचे डॅमेज होऊ शकतात. आणि हा जो डॅमेज आहे ना तो इरिव्हर्सिबल असतो. इरिव्हर्सिबल म्हणजे परत तुमचं जे लॉस झालेलं आहे ना, हिअरिंग लॉस, तो परत कव्हर करता येत नाही. म्हणजे सपोज तुमच्या कानांची कॅपॅसिटी जर 20% कमी झाली, 50% कमी झाली, तर ती तेवढीच राहणार. ती असं नाही की मी गोळ्या औषधं घेतलं, डॉक्टरकडे गेलो आणि मला तो पुन्हा रिकवर करून देईल, असं नसतं. तो इरिव्हर्सिबल लॉस असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचशा युजर्स तर असे म्हणतात की हे जे हेडफोन्स आहेत किंवा इयरबड्स आहेत जे आता सध्याच्या कंपन्या प्रोड्यूस करतात ते नुसते डेंजरस नाही तर ते लाईफ थ्रेटनिंग सुद्धा आहेत. म्हणजे हल्ली त्याचा मेंदूवर काय परिणाम होतो याच्यावरती बरंच काही रिसर्च चालू आहे आणि काही वियर्ड केसेस सुद्धा बाहेर आलेले आहेत. पण जोपर्यंत त्याच्याबद्दल शुअरिटी नाही त्याच्याबद्दल इथे व्हिडिओमध्ये बोलणं मला योग्य वाटत नाही आहे. पण हे जे डिस्कम्फर्ट जे मी म्हणतो की त्याच्यामुळे डिस्कम्फर्ट क्रिएट होऊ शकतो, आपल्या हेल्थ मिनिस्ट्रीचं पण तेच म्हणणं आहे की तुम्ही जर 2 तासापेक्षा 3 तासापेक्षा किंवा 1 तासापेक्षा कंटिन्युअस जर जास्त हेडफोन वापरत असाल आणि ऑन डेली बेसिस जर वापरत असणार ते पण हाय व्हॉल्यूमला, तर तुम्हाला ना म्हणजे ॲक्च्युअल आवाज असतो काहीतरी वेगळाच, पण तुम्हाला काहीतरी वेगळाच ऐकू येईल तो. म्हणजे ते म्हणतात ना टेम्पररी शिफ्ट ऑफ साऊंड किंवा टेम्पररी शिफ्ट ऑफ हिअरनेस, तर ते क्रिएट होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट एक टेनिटस म्हणून एक टर्म मी वाचली आणि त्याच्यामध्ये मला असं कळलं की जेव्हा तुम्ही नॉनस्टॉप किंवा कंटिन्युअस खूप काळासाठी हेडफोन वापरतात तेव्हा एक कॉन्स्टंटली रिंगिंग साऊंड असा टी किंवा असं कॉन्स्टंट साऊंड तुमच्या कानामध्ये कंटिन्युअस चालू राहतं आणि तो खूप हानिकारक असतो. तर ते सुद्धा इश्यूज तुम्हाला येऊ शकतात. तर याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट होणं खूप जास्त महत्त्वाचं होतं. म्हणून हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.